नमस्कार सर्वांना. आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्वाचं आहे. स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा 27वा भाग, अध्याय क्रमांक 2, 67 ते 69 हे श्लोक आज आपण विचारासाठी घेणार आहोत. सर्वप्रथम सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशन याचे आदर्श असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद या दोन महान विभूतींच्या चरणी विनम्र अभिवादन. आपलं ब्रीद वाक्य हे आपल्या सर्वांना आता परिचित आहे, आपल्या मनावरती कोरलं गेलेलं आहे. ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. भगवंतांना स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. सर्व स्वयंप्रेरकांचे सहर्ष स्वागत. पुनश्च एकदा आपण या गीतेच्या प्रवासाला आजच्या दिवसापुरती सुरुवात करत आहोत. आत्ता या क्षणी तुम्हाला जर मी असं विचारलं, गेल्या आता 26 भागांपासून तुम्ही जोडलेले आहात, साधारणतः एका आठवड्याला एक भाग असं जरी आपण गृहीत धरलं तरी जवळपास 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी या गीता सेशनशी आपण जोडले गेलेले आहात. याचाच अर्थ गेले 6 महिन्यापासून आपण ह्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. एका शब्दामध्ये या 6 महिन्यांचा प्रवास स्वतःचा तुम्हाला जर सांगायचा असेल तर तो तुम्ही काय सांगाल ते चॅट बॉक्स मध्ये लिहा. किंवा प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे, त्यामुळे प्रत्येकाची वाक्य, प्रत्येकाचे भाव, प्रत्येकाचे विचार हे निश्चित वेगळे येणार आहेत. पण ह्या 6 महिन्याच्या किंवा त्याहून जास्त कालावधीच्या प्रवासामध्ये हा प्रवास वर्णन करायचा आहे तर त्याचं एका शब्दात वर्णन करा असं जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही तुमच्या प्रवासाचं कसं वर्णन कराल? राईट आहे. सो अर्जुनाला काही असं ब्रेकमध्ये हे कळलेलं नाहीये. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये त्याचा विषाद जो आहे, त्याचं दुःख जे आहे किंवा त्याची उद्विग्नता, त्याचं कन्फ्युजन हे सगळं कृष्णासमोर मांडलेलं आहे आणि ते मांडण्यासाठी त्यांनी विविध गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, की का मला असं वाटतं ह्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं, मला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा आवडते किंवा माझ्या आयुष्यात असं आहे, हे आपल्याला कळतं, पण त्याचं स्पष्टीकरण द्या म्हटलं की जमत नाही. का असं होतं ते नाही माहिती मला. तसं अर्जुनाने काही केलेलं नाही. त्याने सांगितलं, की मला युद्ध करावसं वाटत नाही, पण का नाही करावीशी वाटत आहे? त्याची ही कारणं आहेत. असं माझे हे सगळे विचार डोक्यात आलेले आहेत आणि भगवंता दुसऱ्या अध्यायाच्या वेळेला तो म्हणतो, की "बाबा मी गलितगात्र झालेलो आहे. सरेंडर करतो तुला आणि तू मला ह्या कन्फ्युजनमधनं बाहेर काढ, की काय योग्य आहे माझ्यासाठी ते मला सांग." अशा अवस्थेत असलेला आणि तेही युद्धक्षेत्रावरती जिथे आता समोर शत्रू सैन्य आहे, आपले भावंड आहेत, अनेक आपले मित्रपरिवारातले लोक आहेत, अनेक सैन्य आहे. अशा बॅटल फील्डवरती, युद्धभूमीवरती अर्जुन असं म्हणतोय, की "बाबा मला ही उद्विग्नता झाली किंवा मला हा विषाद झालेला आहे, कन्फ्युजन आहे किंवा मी लढावं की न लढावं?" आणि त्यांनी त्याची कारणं दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकांपासून भगवंतांनी त्याची उत्तरं द्यायला सुरुवात केली. ऑफकोर्स आपल्याला आता ते कळलं असेल, की भगवंताची उत्तरं म्हणजे टोटल बाउन्सर असतात. ते झेपायला आपल्याला फार कष्ट घेतात आणि जरी झेपलं तरी ते आपल्याला इम्प्लिमेंट करणं हे अजिबात सोपं नाही. हे तर निश्चित आहे. म्हणजे अगदी एक श्लोक जरी नुसता घेतला, कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक घ्या किंवा नासतो विजय हा श्लोक घ्या. कुठलाही श्लोक. तो ऐकायला छान वाटतो, समजलं असं वाटतं, पण इम्प्लिमेंट करताना मग गडबड होते. काही-काही वेळेला तर ऐकताना सुद्धा आपली गडबड होते, की काय ते नेमकं काही मला कळलंच नाही. आता विचार करा, भगवंत समोर उभा आहे. तो हे सांगतोय आणि अर्जुन हे ऐकतोय आणि अर्जुनाला एकाच्या मागे एक बाउन्सर असे सगळे चालू आहेत.
जिथे त्यांनी फक्त असं विचारलं, भगवंता तू मला नेमकं सांग मी काय करावं. विदाऊट एनी ब्रेक असं जर लेक्चर चालू असेल तर आपल्याला एकतर झोप तरी येते, नाहीतर आपण लेक्चर मधनं पळून जातो. पण अर्जुनाला काहीच ऑप्शन नाहीये. आणि हे खरं आहे, कंटिन्युटी जी आहे त्या गोष्टीची ती जास्ती महत्वाची आहे. आपण आठवड्यातनं येणं आणि भेटणं आणि त्याच्यावर विचारमंथन करणं, तोपर्यंत बरेच विषय आपल्या डोक्यात आलेले असतात. इथे रॉ सगळं गोष्टी एकतर डायरेक्ट एका मागोमाग एक त्या अर्जुनाच्या समोर येतंय आणि ते साक्षात भगवंताच्या मुखातून येतंय. त्यांनी काय भगवंत म्हणून विचारलं अशातला भाग नाही. पण त्यांनी एक त्याचा मित्र, सखा, जीवाभावाचा सगळ्या अर्थाने त्यांनी अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे भगवंताला. आणि मग भगवंताने पहिल्यांदाच आत्मज्ञानाचे श्लोक सांगून टाकले. कोर नॉलेज देऊन टाकलं. जे ऑफकोर्स डायजेस्ट व्हायला प्रचंड अवघड आहे. आता ते झाल्यानंतर पुन्हा अर्जुन म्हणतो की बाबा ते तू सांगितलेस पण ते कसं करायचं? ठीक आहे, कर्मयोग सांगितला. मग आता हे कर्मयोग सगळं सांगितल्यानंतर असं कोणी असतं का? आणि असलं तर तो कसा असतो? बाबा नेमकं त्याचे माझे सिम्प्टम्स काय आहेत? ते मला सांग. असं करून आता तो शेवटाकडे येत आहे भगवंत. आणि ऑफकोर्स आज 67 ते 69 हे 3 श्लोक आहेत आणि पुढच्या सेशनला नेक्स्ट 3 श्लोक असतील म्हणजे 72 पर्यंत म्हणजे दुसरा अध्याय पूर्ण कंप्लीट होणार आहे. ऑफकोर्स जिथून सुरुवात झालेली आहे, जसं एखादा भाषण असतं किंवा एखादा विषय मांडायचा असेल, तर त्याला एक सुरुवात असते, मध्य असतं आणि अंत असतो. त्या सगळ्यामध्ये त्याचा मुख्य विषयाचा आशय मांडायचा असतो. तसं भगवंतानी आता ह्या शेवटाकडे यायला लागलेलं आहे. अशा शेवटाच्या मध्ये आता कन्क्लुजन आहे, की बाबा हे सगळं जे संपूर्ण विश्वाचं जे रिअल नॉलेज आहे, त्याचं मी एंड इथं करणार आहे. असं थोडक्यात हे भगवंताचं आहे. आणि पुढच्या या आजच्या 3 आणि पुढच्या शेवटच्या 3 अशा 6 श्लोकांमध्ये हे एंड होणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे तिसऱ्या अध्यायापासून सुरू होणार आहे. तर आजच्या या श्लोकांकडे जाऊया. ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना पार्श्वभूमी माहिती आहे. अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंतानी कशा प्रकारचे त्याला ज्ञान दिलेलं आहे. मागच्या 54व्या श्लोकापासून अर्जुनानेच प्रश्न विचारलेला आहे, की "हे भगवंता, असा स्थितप्रज्ञ व्यक्ती ज्याची तू व्याख्या करून सांगितलीस, असा व्यक्ती नेमका असतो कसा? बोलतो कसा? समाजात वावरतो कसा? की तो काहीतरी वेगळाच असतो, तो हिमालयातच जाऊन राहतो?" कारण हे आपण बघितलं, की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन असंही म्हणतो, की "देवा, हे एवढं सगळं युद्ध करण्यापेक्षा हिमालयात जाऊन तपश्चर्या केलेली जास्ती चांगली." असाही एक त्यांनी त्याचा अ, विचार जो आहे तोही तिथे मांडलेला आहे. त्यामुळे अर्जुनाला असं वाटतं, की हे एवढं स्टॅबिलाइज्ड विस्डम ज्याच्याकडे आहे, स्थिर बुद्धी ज्याची आहे, तो कशाला या प्रपंचामध्ये अडकेल, कशाला या लोकांमध्ये अडकेल. आणि इथं तर सगळं विचित्रच कारभार आहे. म्हणून अर्जुनाने हा प्रश्न विचारलाय, "बाबा रे, तो राहतो कसा? बोलतो कसा? बसतो कसा? याची मला तू उत्तरं दे." आणि गेल्या काही श्लोकांपासून आपण ते बघतोय, भगवंतानी अतिशय सुंदर प्रकारे गेल्या 10-15 श्लोकांपासून फार सुंदर प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचं विवरण करतोय. त्याच्यामध्ये तो आपल्या चुकाही दाखवतो किंवा आपल्याला गाईडलाईन देतोय, की असं वागलास तर तुला फेल्युअर येईल, असं वागलास तर सक्सेस येईल आणि बाबा हे सक्सेस मिळालं तर काय होईल? फेल्युअर आलं तर काय होईल? अशा सगळ्या गोष्टींचा तो विस्तृत पद्धतीनं आपल्याला उत्तरं देतो आणि आजच्या श्लोकांकडे आपण जायचं आहे. हे सुधा अध्याय म्हणतात सेल्फ स्टडी स्टार्टिंग फ्रॉम धिस गीता. व्हेरी गुड. राइट. सो आजच्या श्लोकांकडे जाऊया. इंद्रियाणां हि चरतां यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नामाभिवाम्भसि. ही म्हणजे कारण, इव म्हणजे ज्याप्रमाणे, अंभसी म्हणजे पाण्याचं चालणाऱ्या, नावम म्हणजे नावेला, जे होडी, याला आपण नाव असंही म्हणतो, वायू, हरती हरण करून नेतो, चरताम विषयांमध्ये वावरणाऱ्या, इंद्रियांपैकी, मनः मन, यत ज्या, अनु बरोबर, विधीयते राहते, तत ते, अस्य या पुरुषाच्या, प्रज्ञा बुद्धीला हरण करून घेते. कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी फिरावून घेते. पहिला दृष्टांत जो भगवंताने इथे सांगितलेला आहे, तर मागे आपल्याला कासवाचं उदाहरण देऊन भगवंताने काही गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या. इथे
आपल्याला होडीची किंवा एका नावेचं उदाहरण देऊन तो आपल्याला हे सांगतोय, की स्थितप्रज्ञ व्यक्तीचं काय होतंय, राईट आहे किंवा स्थितप्रज्ञ होण्यासाठीच्या गोष्टी आहेत. आता काय सांगितलंय त्याने? इंद्रियाणाम हि चरताम अनुविधीयते. ही म्हणजे पहिलं संस्कृत ही भाषा अशीच आहे. म्हणजे पहिलं जे उदाहरण द्यायचं आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते वरच्या लाईनमध्ये आहे. सो भगवंत असं म्हणतो, की ज्याचं मन ह्या इंद्रियांमध्ये अडकलेलं आहे. कोणत्याही एक और जास्ती, एकापेक्षा जास्ती. असं काही नाही, की सगळे 5च एकत्र यायला पाहिजे. कुठलंही एक असलं तरी चालेल. एकापेक्षा जास्ती असले तरी चालेल. ज्याचं मन अशा इंद्रिय विषयांमध्ये गुंतलेलं आहे. अनुविधीयते. विधेयतेचा अर्थ आपण इथं बघितला. राहते म्हणजे त्याच्यामध्ये तो त्याचा विचार करतो, त्याचं चिंतन करतो. त्याच्यामध्ये गुंतलेला आहे तो. असा व्यक्ती जो आहे त्याचं काय होतं? आता हा इंद्रिय विषय काय आपण गुरुचरित्र वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये कली जो आहे त्याला जेव्हा तुझं विशेषण सांग किंवा तुझ्या युगाचे काय विशेषण आहेत? त्याच्यामध्ये तो असं सांगतो, की ज्यांनी जीभ आणि लिंग ह्याला जिंकलेलं आहे, त्याला मी काही त्रास देऊ शकत नाही. सेल्फ कंट्रोल. जीभ याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न हाच इंद्रिय आपली जी 5 इंद्रिय आहेत, ह्याच्यावरती ज्याचं नियंत्रण आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. ऑफकोर्स तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल कसा करायचा? खरंच बघा एक उदाहरण देतो तुम्हाला. सकाळी एका आईला तिच्या मुलाची शाळेची सगळी गडबड आहे. तिला त्या मुलाला तयार करणं, त्याचा स्वयंपाक बनवणं, त्या मुलाची पण सगळी तयारी करून देणं, हे सगळं काम आहे. ॲट द सेम टाईम घरातल्या पण काही बाकीच्या गोष्टी करायच्यात आणि त्या अगदी वेळेत पूर्ण करायच्यात. कारण शेवटी बस चुकली नाही पाहिजे किंवा शाळेची वेळ चुकली नाही पाहिजे. बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. अशा वेळेला त्या आईला तिचा मोबाईल किंवा अजून काही गोष्टी आहेत, त्याच्यात इंटरेस्ट असतो का? येस ओर नो, वाय ओर एन एवढंच लिहायचं आहे. त्या आईला त्या मुलाची किंवा बाकीचे जे तिचं टार्गेट आहे त्या व्यतिरिक्त कशामध्ये इंटरेस्ट असतो का? येस. एन, रेवती, सुधा, नेहा. राइट, राइट, राइट. राइट सर. ऑलमोस्ट तुमचं सगळ्यांना आणि हे मला अशी खात्री आहे, की हे तुमचं अनुभवांती मत आहे. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांच्या बाबतीत सोडून देऊया. पण ओव्हरऑल तुमचं ऑब्झर्वेशन असेल, तुमच्या घरातलं असेल, बाहेरच्यांचं असेल और तुमचं स्वतःचं आहे. त्यामुळे हे सेल्फ एक्सपिरियन्स आहे. हे कोणीतरी पुस्तकात वाचलेलं आहे म्हणून सांगताय किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून सांगताय अशातला भाग नक्की नसेल. मला खात्री आहे. हे तुमच्या अनुभवातून सांगताय. काय झालं, ज्यावेळेला आईसमोर ह्या काही गोष्टी टार्गेट आहेत, की एवढ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, त्यावेळेला आईचं मन सर्व इंद्रियांच्या माध्यमातून एकाच गोष्टीच्या मागे धावत असतं, ते म्हणजे तिचं टार्गेट, जे काही असेल. सगळ्या गोष्टी वेळेत उरकायच्या आहेत, स्वयंपाक करायचा, मुलाचं आवरायचं, सगळ्याच गोष्टी. त्यावेळेला त्या मनात कोणताही विचार येत नाही. अगदी देवाचा सुद्धा. इन केस इन केस काही इमर्जन्सी आली, अ, वेळ टळायला लागली, काही गडबड होतीये, मग मात्र देवाचा धावा येईल. कारण त्या क्षणी मन घाबरलेलं असतं आणि त्याला असं वाटतं, की आता माझ्याकडनं हे काही कंप्लीट होणार नाही. पण ज्याचं कंप्लीट होणार आहे त्याला देवही आठवत नाही. हेही तितकंच सत्य आहे. ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला आपल्याला देव आठवतो. स्थिर बुद्धी असताना आठवत नाही. म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण केल्यानंतर आपल्याला स्थिर बुद्धी प्राप्त होते. हे आपण स्वानुभवातून सांगू शकतो. आणखीन एक उदाहरण घेऊया. एखादा विद्यार्थी आहे, त्याला परीक्षेचं टेन्शन आहे. उद्याचा नेक्स्ट पेपर जो आहे तो खूप हार्ड आहे आणि त्याला प्रचंड अभ्यास करायचा आहे आणि व्हॉटएव्हर त्याचं काही अ, गोष्टी असतील, बॅकलॉग असेल त्याच्यामुळे तो विषय त्याला यावेळेला कंप्लीट करायचाच आहे. क्लिअर करायचंच आहे. अशा वेळेला त्याला पार्टी किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नसतो. त्याला माहिती असतं, की बाबा उद्याचा पेपर फार महत्वाचा आहे. आपण जे काही करायचंय ना, ते उद्या नंतर बघूया. आत्ता हा विषय महत्वाचा आहे. ज्या क्षणी इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त होतं, त्या क्षणी माणसाचं जीवन बदललेलं असतं. और बदललेलं असतं म्हणण्यापेक्षा तो स्टॅबिलाईज असतो, स्थिर असतो. चित्त त्याचं विचलित होत नाही. पण
पण खालची ओळ फार महत्वाची. सदस्य हरती प्रज्ञाम. ही जी नाव आहे, जी समुद्रात किंवा समुद्रातच घेऊया आपण. समुद्रामध्ये महत्प्रयासाने आपण ते वल्हवतोय आणि या तीरावरून दुसऱ्या तीरावरती किंवा एखादा डिस्टन्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर प्रयत्न करावा लागतो. कारण लाटेंच्या माध्यमातूनही आपल्याला ते वल्हवावं लागतं आणि त्यातून ते जातं. आता असं वल्हवत एक जे काही 2 बिंदू आहेत, तिथून सुरुवात झाली आणि जिथं पोहोचायचं आहे. अशा या 2 बिंदूंच्या मध्यावरती ती नाव पोहोचली. तो नावाडी तिथपर्यंत घेऊन आला महत् प्रयासाने आणि अचानक अशी आपण कल्पना करूया फक्त, असं काही होणार नाही. पण अचानक त्या नावाड्याला एक फोन आला. अर्जंट आहे आणि त्याने फोन घेतला आणि ती वल्हवायचं जे आहे ते सोडून दिलं. राइट? आता काय होईल? एक त्या लाटेसोबत जशी लाट जाईल तसे ती डायरेक्शन त्याची मे बी चेंज होईल. त्या बिंदूपर्यंतच पोहोचेल असं नाही. किंवा असंही होऊ शकतं, हे सेकंड ऑप्शन काय सांगू शकाल तुम्ही? इमॅजिन करून बघा, की अशी अगदी मध्यावर नाव आलेली आहे आणि आता त्याने वल्हवायचं बंद करून टाकलं. काहीही कारण असेल, पण वल्हवणं थांबवलं. आता ती नाव काय होईल? आणखीन एक ह्याच्यातला भाग आहे, डायरेक्शन लेस होईल, राइट? राइट? काही होऊ शकतं. ठरवलंय, ध्येय ठरवलंय. या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत पोहोचायचंय. पूर्ण मेहनतीने त्यांनी सुरुवातीच्या बिंदूपासून मध्यापर्यंत नाव वल्हवत आणली. ज्या क्षणी त्याने वल्हवणं थांबवलं, त्या क्षणी नावेला अनेक गोष्टी प्राप्त झाल्या. ती डायरेक्शनलेस होईल. ती वाऱ्याच्या झोतावर जिकडे जाईल, तिकडे जाईल. ती पोहोचेलच अशी काही गॅरंटी नाही और नाही पोहोचणार असंही सांगू शकत नाही. मे बी त्याच्यात पाणी भरू शकतं, ते नाव डुबेलही. काहीही होऊ शकतं. मग राइट? हेलकावे घेईल, दिशा बदलेल, अनस्टेबल होईल, राइट? आपलंही तसंच होतं बघा. भगवंतानी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींचं आपण विश्लेषण घेणार आहोत. आपणही तेच करतोय. मी मगाशी जे सुरुवातीला म्हणलं, की 6-6.5 महिन्यापासून प्रवास चालू आहे. शनिवारचं सेशन ऐकताना इतकं मनापासून ऐकत असतो. अगदी कुठेही इकडे-तिकडे गुंतायचं नाही, काही व्हायचं नाही, सगळं करायचं आणि ऑफकोर्स ते छानही होतं. मग रविवार येतो, मग सोमवार येतो, मग वेगवेगळ्या गोष्टी चिकटायला लागतात. एक-एक विषय यायला लागतात. आता विषयाचा अर्थ तुम्हाला कळलाय, इंटरेस्ट. इंद्रियांचे विषय आणि हळू आपण आपलं वल्हवणं थांबायला लागतं. मग आपण डायरेक्शनलेस होऊन जातो. हेलकावे खायला लागतो. इकडे-तिकडे, इकडे-तिकडे गडबड. सगळं कळतंय, पण आता होतच नाही. मग पुन्हा शनिवार येतो. पुन्हा वल्हवायचं हातात शस्त्र घेतो. पुन्हा वल्हवण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढा वेळ किंवा अजून 1-2 दिवस पुढचे जे आहे ते चालू होतात. आता हे सेम तुम्ही तुमच्या गोलशी रिलेट करू शकता. काय होतंय, आपण एखादं ध्येय ठरवलेलं असतं. मी ठरवून या इंद्रियांना कंट्रोल केलेलं असतं. येस, मला म्हणजे मी ठरवलंय ना आता मी खाण्यावर कंट्रोल ठेवणार आहे. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस जे काय असतील सुरुवातीचे दिवस. ते व्यवस्थित तो माणूस ते करतो आणि त्याचे रिझल्टही दिसायला लागलेले असतात. कधीतरी एखादा बेसावध क्षण येतो. ठीक आहे ना, एकदा खाऊया. इतके दिवस कंट्रोल करतोय ना, एकदा खाऊन या. हां. मी फक्त हा जिभेचा विषय घेतलाय. सेम वे कानाचा आहे, सेम वे बुद्धीचा आहे, सेम वे डोळ्यांचा आहे. एकदा पाहिलं तर काय होणार आहे? गेले 15 दिवस बघा मी केलेलं नाही. आता ह्याच्यामध्ये काय होतं गंमत आहे. आपण मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं होतं डिस्ट्रॅक्शन कसं होतं. सुरुवातीला जेव्हा हे ध्येय ठरलंय आणि मी वल्हवतोय, आहे ना, मी त्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. प्रचंड मेहनत घेतोय मी. वल्हवणं सोपं नाहीये. मी मेहनत घेतोय. मेहनत घेऊन मी ती नाव पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय. एक बेसावध क्षण येतो. ज्या क्षणी असं मला वाटतं, की ठीक आहे ना, एकदा केलं तर काय होईल? बुद्धी विरोध करते मला. अरे एकदा केलं तर अरे जाईल ते असं तसं. आणि मग हे मन जे आहे, की ते इंद्रिय विषयांकडे धावत. मग ते समजवण्याचा प्रयत्न करतं. इमोशनल ब्लॅकमेल करतं. "अरे यार, तुझं ऐकलं ना, 15 दिवस बुद्धी तुझंच ऐकतोय मी. अजिबात ती गोष्ट केलेली नाही. एकदा करू दे ना." आणि हा बुद्धी आणि मनाचा संघर्ष सुरू होतो. मन हे भावनिक आहे, बुद्धी ही तार्किक आहे.
लॉजिकल जे आहे ते स्थिर. म्हणजे न्यायाधीश जसा असतो, की कुठल्या पक्षाचा नसतो, तो कायद्याचा असतो. तसं बुद्धी म्हणते जे योग्य तेच मी सांगू शकते. मला ते इमोशन वगैरे चालत नाही. बुद्धिविरोध करायचा असतं. जर मन जिंकलं, तर ठीक आहे, एकदा खा. बघा आता मी तुला एकदा सूट दिली, आता परत नाही काय. हां, हां. नाही नक्कीच एकदाच. आता हे एकदा झाल्यानंतर गंमत काय होते बघा. हा विषय एकदा इंद्रियांपर्यंत पोहोचला ज्याच्यातून मन सुखावलं. उदाहरण घेऊया आपण, है ना. मी असं गेले काही दिवसापासून ठरवलंय, की गोड खायचं नाहीये. आम्ही निश्चय केला. गेले 1 महिनाभर मी तो निश्चय पूर्णपणे पाळलेला आहे. एक दिवशी माझ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने सांगितलं, "यार चल पार्टीला आहे." "अरे नाही रे, मी बाहेरचं खात नाही." "अरे अरे काय तू मित्रासाठी एवढं पण नाही करू शकत का?" "नाही हो, नाही हो करत." "ठीक आहे." पोहोचलो. तो म्हणला, की आपण मी स्वीट मार्टमध्ये और व्हॉटएव्हर एखाद्या छान ठिकाणी त्यांनी पार्टी ठेवली आहे. आणि त्यांनी माझ्यासमोर ते स्वीट ठेवलं. मी म्हटलं, "अरे नाही, नाही, मी स्वीट नाही खात आहे," वगैरे, वगैरे. विरोध झाला, पण शेवटी मैत्री आड आली. तो म्हटला, "एवढं पण नाही का? माझ्यासाठी नाही का? एक दिवस खाल्ल्याने असं काय होतंय?" असं करत, करत ठीक आहे बाबा, एक दिवस खाल्ल्याने काय होतंय? खरं आहे. मी ते खाल्ली गोष्ट. मन काय करतंय बघा, गंमत आहे इथे. त्या क्षणी मनाकडनं पहिला आवाज येतो. ज्या क्षणी तुम्ही ती गोष्ट खाता ना, त्या क्षणाला, त्या क्षणाचं सांगतो. काय होतंय? रिस्पॉन्स येतोय. "मस्त आहे रे." है ना, सिंपल आहे. "मस्त आहे रे." "कुठून आणलं रे? कुठली डिश आहे ही?" "अच्छा ही आहे." बरं. बघा आता मन कसं तयार करतं स्वतःला आणि काय होतं या गोष्टींमध्ये. ठीक आहे, विषय थांबला इथे. मी घरी येतो. मस्त होते राव डिश ती. परत एकदा ट्राय करायला पाहिजे. हा विचार माझ्या डोक्यात सुरू आहे. मी काय आत्ता लगेच जाणार नाहीये खायला. माझं ध्येय निश्चित आहे. मला गोड खायचं नाही वगैरे, वगैरे. ओके. नेक्स्ट टाईम कधीतरी अचानक हा विचार जो मी एकदा बी टाकून झालेली आहे त्याची, रिस्पॉन्स करून त्या गोष्टीला रिएक्ट होऊन, तो विचार अचानक माझ्या मनात येतो. त्या दिवशीचं मस्त होतं. एकदा जाऊया आपण त्या स्वीट मार्टला. जवळ तर आहे आपल्या. बुद्धी विरोध करत आहे. नाही, 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 नाही. जायचं नाही. आता त्या दिवशी खाल्लं ना, आता नाही जायचं. त्या दिवशी खाल्लं ना, काही झालं का? नाही झालं ना. एकदा अजून. हा मनातला विचार आता तीव्र व्हायला लागतो आणि मग पुन्हा आपण त्या स्वीट मार्टकडे वळतो. त्या डिशसाठी वळतो. एकदा खाल्ल्याने काय होतंय? असं थोड्या-थोड्या वेळाने व्हायला लागतं दिवसांनी. आता मन आणि बुद्धीतला संघर्ष बघा कसं होतोय. आता नेक्स्ट टाईम जेव्हा हा विचार मनात येतो, त्याला बुद्धीचा पहिला रिप्लाय असतो. "ठीक आहे रे, एकदा खाल्ल्याने काही होत नाही, चालतं." आणि बुद्धीला माहिती आहे आपण संघर्ष करून काही उपयोग होत नाही. आणि मग हळू-हळू आपलं नियंत्रण बुद्धीचं जे आहे, बुद्धीचं नियंत्रण आपलं म्हणजे बुद्धीचं, हे त्या गोष्टीतनं निघायला लागतं. आणि कधी आपण आपल्या ध्येयापासून बाजूला पडलोय, हे आपल्यालाही कळत नाही. गाडी उतारायला लागलेली असते. आता ब्रेक फेल झालेत. आता काय करू? काही नाही करायचं. आताची नाव जी अर्ध्या रस्त्यापर्यंत इतकी मेहनत करून आणली होती, वारा आला, तू वल्हवणं थांबवलं, तू तुझी मेहनत बंद केली. वाऱ्याने त्याला डायरेक्शनलेस करून दिलं. ती कुठेही गेली और असंही होऊ शकेल, ती पुन्हा किनाऱ्याला येईल. जिथून ए पासून सुरुवात झाली आणि बी पर्यंत पोहोचायचं होतं. पुन्हा ए पर्यंत येईल आणि तुम्ही ए पर्यंत आला की जागे होता. अरे बापरे! ए ला आली की आता परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अर्थात परत पहिल्यापासून करायचं म्हणलं की आपल्याला कंटाळा येईल. बुद्धीला कळतंय, की परत सुरुवात करायला हवी आहे. पण मन विरोध करतं. परत एवढी मेहनत. नको रे बाबा, जाऊन दे ते माझं गोलच नको. मग मला काही होणारच नाही. माझ्या नशिबातच नाही. देवाची कृपाच नाही. व्हॉटएव्हर काही पण आपण त्याला रिझन तयार करून देतो. हे दृष्टांत भगवंताने इथे दिलाय. इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याचा आपण पदोपदी प्रयत्न करत असतो. पण इंद्रियच ती अधिक तीव्र आहेत. मन आहे, मनाची गती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. "मनासी टाकले मागे गतिसी तुळना नसे" असं आपण भीमरूपी स्तोत्रामध्ये म्हणतो. मनाची प्रचंड शक्ती आहे, मनाचा प्रचंड वेग आहे. हे मन अशा पद्धतीने वागायला लागतं, की कधी त्या इंद्रियांवर पुन्हा आपला ताबा मिळवतं, हे आपल्यालाही कळत नाही आणि मग पुन्हा आपण आपल्या ध्येयापासून बाजूला पडून जातो. मग ती डायरेक्शनलेस झालेली आपली नाव पुन्हा त्या बिंदूवरती आणणं, पुन्हा तिथून पूर्ण स्ट्राँग थॉट करून, की नाही मी परत लढेन, पुन्हा उभं राहीन
आणि पुन्हा चालायला लागेल. हा ज्याच्याकडे तीव्र विचार असेल, तोच पुन्हा ती नाव परत काढेल आणि समुद्रात वल्हेल, पुन्हा प्रयत्न करेल. कदाचित पुन्हा असा प्रसंग येईल, की जिथं त्याला मोह होईल, की वल्हवणं थांबवतो. 2 सेकंद थांबवल्याने काय होणार आहे? पुन्हा तीच गोष्ट होईल. असं वारंवार होत राहतं. जे आपल्याला मागच्या श्लोकांमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं, की कितीही जरी तो स्टॅबिलाईज आहे असं वाटलं, एक बेसावध क्षण त्याला पुन्हा मूळ ठिकाणी येऊन थांबवतो. आणि ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना ही नक्कीच जाणीव होऊ शकेल, की मी 2 पावलं पुढे गेले आणि 4 पावलं मागे आले किंवा जास्ती पावले मागे आले, तर काय होणार आहे? मी पुढे जाणारच नाही. मी जागेवरच म्हणजे ते ट्रेडमिलवर पळाल्यासारखं आहे. जागेवरच पळतोय. पळाल्यासारखं वाटतंय, पण मी डिस्टन्स काहीच कव्हर करत नाही. आहे तिथंच आहे. आणि मग पुन्हा मागे वळून पाहताना काय केलं मी आयुष्यात? इतकी मेहनत केली, इतकी मेहनत केली, पण असं काहीच होत नाही. सक्सेसच येत नाही मला. आणि मग मी डिप्रेस व्हायला लागतो. माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. अरे पण ते ट्रेडमिलवर पळत होता ते बघतच नाही. मी किती पळालो ह्याच्यामध्ये आपलं लक्ष जास्ती आहे. पण हे मन आपल्याशीच गेम खेळत असतं. आणि त्याला हवंय सुख. तुम्ही तुमच्या ध्येयासाठी सुख त्याग करत असता, सुखाचा त्याग होत असतो. मे बी एखादा स्पोर्ट्समन आहे, त्याला एखादा काही गोल अचीव्ह करायचा तो म्हणतो, "मी हे खाणं बंद करणार आहे, असं करणार नाही." तर मनाला त्या सगळ्या वृत्तींपासून, त्याच्या इच्छांपासून विरोधात्मक ही गोष्ट करावी लागते. त्याला आनंदाने तो करत नाही. आपल्याला वाटतंय आनंदाने करतोय, पण मनात लपलेलं असतं हे सगळ्या कधीतरी एक क्षण मिळेल, की ज्या क्षणी मी याला पकडतोच. बेसावध करतो आणि पुन्हा ती नाव जी आहे, ती डायरेक्शनलेस करून टाकतो. जो ह्या मनाला त्या क्षणी नियंत्रित करतो, मोहाच्या बळी पडत नाही, तो त्या बी नावाच्या बिंदूपर्यंत पोहोचतो म्हणजे त्याच्या गोलपर्यंत पोहोचतो. मेहनत आहे. सगळ्यांनाच ती मेहनत जमतेच असं नाही. ज्याला जमते तो सक्सेसफुल असतो. स्वतःच्या आयुष्याकडे पाहताना आपल्याला ही गोष्ट आपण अनुभवायची किंवा निरीक्षण करायचं आहे. आपल्या आयुष्यात अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, होत्या, आहेत, करायच्या आहेत, की ज्याचा आपण निश्चित केला. आपल्याच बुद्धीने निश्चय केला. असं काही दुसऱ्यांनी आपल्याला सांगितलं असं नाहीये. आपण स्वतःहून तो निश्चय केलेला आहे. मे बी मी मोबाईल एवढाच वेळ वापरणार. मी हे एवढीच गोष्ट करणार. मी हे गोष्ट करणार नाही. असं काही असेल. आज मला हे साधायचं आहे. काही गोल असू शकतो. आज त्या गोलच्या आपण कुठे आहोत? का आपली नाव अशीच सुरुवातीला जी अगदी निश्चयाने भरलेली होती, ताकद होती त्याच्यामध्ये. ते वल्हवत होतो आपण आणि मधल्या एका बिंदूवरती ह्या मनाच्या मोहामध्ये अडकलो आणि ती नाव आता डायरेक्शनलेस झालेली आहे. का? का डायरेक्शनलेस पेक्षा जसं पाणी वाहतंय तसं माझं आयुष्य चालू आहे. माझा कंट्रोलच नाहीये त्याच्यावर. मी बोटीमध्ये आहे. मी बसलेलो आहे. समुद्रातही आहे. त्या बिंदूवरती पण आहे. पण आता त्या वाऱ्यामुळे ते नाव जिथे जाईल तिकडे जात राहतोय मी. माझ्या आयुष्याला काहीही वळण नाहीये. कारण इंद्रियाणाम हि चरताम. ज्याचं मन किती सुंदर लिहिलंय. विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या पुरुषाची बुद्धी हिरावून घे. एकच इंद्रिय विचार करा, आपल्याला देवाने 5-5 देऊन ठेवले. एक इंद्रियाची ताकद इतकी येते, की बुद्धीला हरवू शकते. डोळ्याने जे पाहायचं नाही, ती बघण्याची इच्छा होते. मन त्या डोळ्यांना इतका पद्धतीनं फोर्स करतं, डोळ्यांना पाहावंच लागतं. आपण जरा काही डोळे उघडले, की आपल्या आजूबाजूला कित्येक गोष्टी आपल्याला दिसतात. डिस्ट्रॅक्ट. देवासमोर जायचं, देवाची मूर्ती पहावी, ठीक आहे, चांगलं आहे दर्शन घेणं. पण आपण खरंच दर्शन घेतो का? कारण डिस्ट्रॅक्शनसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. मग तो देवाच्या गळ्यात अडकवलेला हार असेल, देवाच्या गळ्यातले सोन्याचं काहीतरी असेल, आजूबाजूच्या काहीतरी गोष्टी असतील, त्याची फ्रेम असेल, त्याचं डिझाइन असेल, इंटिरियर असेल, गर्दी असेल, काय वाट्टेल ते असेल. हे सगळं आपल्याला ते देवाशी कनेक्टच करून देत नाही. मी माझ्या गोलशी नक्कीच काय म्हणूया गोलमध्ये गुंतलेलो आहे किंवा गोलच्या आशेनेच मी काम करतोय असं आपल्याला वाटतं. नाही होत. आपल्याला असं वाटतं कारण हे वाटणं म्हणजे कोणाला वाटतं? मनालाच वाटतं ना. सो मन आपलीच समजूत घालतं म्हणजे मनच मनाची समजूत घालत असतं, की "अरे बरोबर चाललाय तू काही काळजी करू नको." कारण त्याला एका बाजूने सगळं जे एन्जॉय करायचं ते करायला मिळतंय ना. पण कधी नाव ती पुन्हा मूळ वाटेवरती येते कळत नाही. वायुनार पिबांबसी. ही बुद्धी जी आहे
नाव हे दृष्टांत आहे, की बुद्धी एका क्षणात पुन्हा मूळ ठिकाणी येऊन पोहोचते आणि ह्याच्यासाठी जसं आपल्याला हे सेशन आत्तापर्यंत घ्यायला 27 भाग घ्यायला 6-6.5 महिने लागलेत, तशी काही बुद्धीला फार वेळ लागत नाही. क्षणात घडतं हे. एका क्षणात आपण रिव्हर्स आलेलो असतो. संपतं आणि मग आता वाटतं, की अरे आता काय करायचं? आणि मग 100 पैकी 90 लोकं हारतात. इच्छाच मरते त्यांची. नकोच आता पुन्हा ती वलवायचं. नको बाबा, जीवच नाही माझ्या. अर्ध्या जातानाच मला किती त्रास झालाय मला माहिती आहे. ठीक आहे, आता मग मी ह्या बिंदूवरतीच स्थिरावतो आणि मग इथं देव देव नावाची संकल्पना जन्माला घेते, की मग आता कोणीतरी येईल आणि मला उचलून घेऊन जाईल. मग मी त्या कोणीतरी येण्याची वाट बघण्यासाठी काही ना काहीतरी करत राहतो. देव नावाची संकल्पना मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय. देव असणं, देवाचं अस्तित्व आहे का? हा भाग आणि देव नावाची संकल्पना हा भाग या 2 निराळ्या गोष्टी आहेत. तो आपण डिपेंडन्सी वाढवायला लागतो. कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं, की कोणीतरी या रे, मला उचला रे, मला त्या बी पर्यंत जायचंय रे, पण जाता येत नाही. कारण त्याची कारणं आपल्याला माहिती असतात, जी कोणाला सांगू शकत नाही. सो यातनं ही देव नावाची संकल्पना जी आहे, ती निर्माण होते. मग माऊली याच्यावरती फार सुंदर प्रकारे अर्जुनाला असं सांगतात, "ये इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करती, ते तरती विषय सिंधू." की इंद्रिय जे जे म्हणतायत, तसं-तसं वागत जातो. आज डोळ्यांना काहीतरी पाहावसं वाटतंय, ठीक आहे रे, पाहूया रे. आज कानांना काहीतरी ऐकावसं वाटतंय, ठीक आहे रे, ऐकूया रे. इंद्रिय जे जे म्हणतायत, तसं जो वागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानुसार जो जायचा प्रयत्न ते तरलेची न तरती विषय सिंधू. त्यांना वाटतंय आपण तरून जातोय, पण ती नाव हेलकावे खातीये. जैसी नाव थडिये टाकेता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता अपावो पावे. की जसं नाव जी आहे ती एका ठिकाणावरनं किंवा समुद्राच्या मध्यावरनं किनाऱ्यावरती आणण्यासाठी आपण खूप संकटांचा सामना तो नावाडी करत असतो. मग त्या पाण्याच्या वेगाचा असेल, वाऱ्याचा दबाव असेल, अशा अनेक गोष्टींचा संघर्ष करून ती नाव तो किनाऱ्यापर्यंत आणत असतो. पण जर किनाऱ्यावरती आणल्यानंतर जर त्याची खुट्टी बांधली गेली नाही, तेवढा एक क्षण जर बेसावध राहिला, तर ती पुन्हा नाव ज्या संकटांपासून वाचत इथपर्यंत आली होती, त्या पुन्हा संकटांच्या ताब्यात जाते. तैसी प्राप्तेहि पुरुषे, इंद्रिय लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. अतिशय सुंदर पद्धतीने तैसी प्राप्तेहि पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. त्याप्रमाणे हे आत्मज्ञान प्राप्तीसाठी निघालेला एखादा साधक, काहीतरी अचीव्ह करायचंय. आत्मज्ञान प्राप्ती म्हणा, प्रॅक्टिकल लाईफमधलं तुमचं गोल म्हणा, व्हॉटएव्हर. ज्याला ह्याची गरज आहे, त्यांनी त्याचं ध्येय ठरवलेलं आहे. त्याचं काय होतंय, त्याप्रमाणे ह्या आत्मज्ञान प्राप्ती झालेल्या ज्ञानशील पुरुषाने मजेने जरी बघा काय म्हणतायत, इंद्रिये लाळिले जरी कौतुके, मजा म्हणून करतो. ठीक आहे ना, आता एवढ्या दिवस तुला बांधून ठेवलं ना, 2 मिनिटासाठी सोडतो तुला. है ना? मजेने जरी, मजेने जरी इंद्रियांचे कौतुक केले, तरी सुद्धा तो संसार दुःखाने पिडला जातो. एक क्षण जरी बेसावध राहिलो, आपण करतो की कौतुक. जिभेचं कौतुक करतो. कौतुक म्हणजे गोड-गोड बोलणं, माझी जीभ किती छान आहे, असल्यातलं कौतुक नाही. जिभेला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न. जे की आपल्या ध्येयाशी विसंगत आहे. पण जिभेला हवंय ना, एकदा खाल्लं तर काय होतं? मजेने जरी कौतुक केलं, इंद्रिये लाळली जरी कौतुके. कौतुकानं, प्रेमानं जरी त्यांचं लालन-पोषण केलं, त्या इंद्रिय विषयांचं, तरी सुद्धा एका क्षणात तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके, की ह्या संसारात आपण राहतोय. संसार म्हणजे फक्त आपल्या आजूबाजूचं घर आणि ते त्यातल्या गोष्टी नाही, संपूर्ण जीवन. आपण जे काही अभ्यास करतोय, जीवन जगतोय, आणखीन व्हॉटएव्हर जे काही सगळं हे लाईफ जे आहे, हे सगळंच. या सगळ्या काय म्हणूया आपण, संकटांचा सामना करत हे आपल्याला सगळे विरोध करणार आहेत. पण ह्या सगळ्यांचा विरोध समर्थपणे सांभाळत आपण ह्या गीता सेशनला येतोय, अटेंड करतोय, ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. एक क्षण असा कधीतरी घडतो आयुष्यामध्ये, की आपण प्रेमानं त्या इंद्रियांच्या विषयांना कौतुक करतो किंवा संधी देतो
ठीक आहे ना, सारखं सारखं काय गीता? घरचे पण म्हणतात नाही का, "ते गीता तुझी तू ठेव बाजूला, इथं वाग, आमच्यासारखं वाग." एक क्षण बेसावत होतो आणि पुन्हा कारण तो मनात आलेला विचार असतो ना, "कुठली डिश आहे रे ही? कुठे मिळते रे ही?" मनात विचार येऊन जातो क्षणात. काही वेळ लागत नाही त्याला. एकदा विचार आला, की हे मन आपण बघितलं मागच्या ह्याला, ध्यायतो विषयं पुंसः. विचार आला, की संग जडतो. अटॅचमेंट होते. अटॅचमेंट झाली, की तो त्यातला इच्छा जी आहे, ती इच्छा प्रकट होते. इच्छेतून काम निर्माण होतं किंवा क्रोध निर्माण होतो आणि हळू बुद्धिनाश इथपर्यंत कधी पोहोचतो कळतच नाही. तर असा हा बेसावध क्षण फार सावधपणे सांभाळायचा असतो आणि ज्याला सावरता आला, तर तो पुढे जाऊ शकतो. पण स्वामी विवेकानंद या ठिकाणी असं आपल्याला सांगतात, हरकत नाही ना. तुम्ही अर्धा प्रयत्न करत किंवा अर्ध्यापर्यंत पोहोचला होता, प्रचंड मेहनत केली होती आणि तो बेसावध क्षण झाला, की नाव आता पुन्हा किनाऱ्यावरती आली किंवा दुसऱ्या इतरत्र ठिकाणी गेली आहे. पुन्हा उभे राहा. पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा ताकद लावा आणि पुन्हा जायला लागा. कदाचित सेकंड टाईम फेल्युअर आलं. थर्ड टाईम करा. चौथ्यांदा करा. असं करता तुम्ही जे काही ध्येय ठरवलं आहे, ते ध्येय करत असताना 1000 वेळेला जरी अपयश आलं, हे स्वामीजींचं वाक्य आहे. 1000 वेळा जरी अपयश आलं, 1001 वेळेला उठा आणि पुन्हा त्या ध्येयाला ओरडून सांगा. कंबर कसून तयारी करा. आजपर्यंत केली नाही तितकी तयारी करा. सर्व सामर्थ्याने तयारी करा आणि 1001 ला पुन्हा तयारी करा. विजय तुमचाच आहे. मध्ये जर गळून गेला, तर मात्र संपलं. मग पुढच्या श्लोकांकडे तो अतिशय म्हणून मी म्हटलं, की शालजोडीत याच्यासाठी म्हणलं. आता गंमत अशी आहे बघा, हे तुमच्या आयुष्यात घडत असावं, असं मला वाटतं थोड्याफार अंशाने. इट्स डिपेंड ऑन तुम्ही किती सिरियसली त्या गोष्टी करता. हे गीता संकेशन ऐकल्यापासून जसं मगाशी तुम्ही म्हणला, की एका वाक्यात ह्या प्रवासाचं वर्णन तुम्ही केलं, एका शब्दात केलं. हळू बाकीच्यांमधला इंटरेस्ट ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतो. कोणी आपल्याला रागावलं ना, ठीक आहे यार, मला नाही रिस्पॉन्स द्यायचा. मी शांत राहतो. घरात कोणी काहीतरी करत असेल ना, मला असं वाटतं, "अरे नको यार मला, मला काही इंटरेस्ट नाहीये त्याच्यामध्ये." मग ही आपल्या आजूबाजूची मंडळी जी आहेत ना, थोडंसं सावधपणे ऐका, की आपल्याला असं म्हणतात, "तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तुला एकटं-एकटं राहायला आवडतं. आता तुला माणसं नकोशी झाली आहेत." आणि मग हे गिल्ट यायला लागतं हळू आपल्याला. खरंच मी चुकतोय का? असं होतं तुमच्या बाबतीत? मित्र असतात. मित्र म्हणतात, "काय रे तू आजकाल आमच्यात राहत नाही. एकटा-एकटाच राहतो. कुठेतरी जातो." व्हॉटएव्हर. ओके. नेहा सेड नो. Shall said हो. Bhaग्यश्री said yes. सर्वेश said yes. नीता said yes. राइट? थोडक्यात आपल्या आधुनिक भाषेमध्ये आपण असं म्हणायला गेलं, हळू जर प्रवासात या तुम्ही अतिशय सिरियसली गांभीर्याने तुमच्या जीवनात उतरत असाल, तुम्ही हळू इंट्रोव्हर्ट व्हायला लागता. तुम्हाला जेवण हवं असतं. पण जेवणामुळे तुम्ही आनंदित व्हाल असं काही होत नाही. जे की बाकीचं, "अरे काय कसलं काय रे तुला आवडलं?" "नाही आवडलं ना." "मग तू कौतुक नाही करत आहे?" "काय कौतुक आहे? ठीक आहे ना, चांगलं आहे." "अरे काय तू माणूस आहेस?" असंही आपल्याला ऐकायला मिळतं. एक साधू होते. तर त्या साधूंना एका त्यांच्या भक्तानी घरी जेवायला बोलावलं. तर ते गेले तिथं त्यांचा स्वागत-सत्कार झाला, पूजन झालं, सगळं झालं. छानपैकी आणि रसगुल्ले बनवले ते. रसगुल्ले त्यांच्या पानात वाढले. साधूंनी एक घेतला, तोंडात टाकला. "वाह!" म्हणे, "छान आहे. एक काम करा, हे घेऊन जा माझ्यासंग. म्हणजे हे इथनं घेऊन जा माझ्याकडनं." शिष्याला जरासं वाईट वाटलं. "काय झालं?" म्हणे, "आपलं काही चुकलं? रसगुल्ला चांगला नाही झालाय का? काय? म्हणजे आपल्याकडनं काही चूक झाली आहे का बाबा यांच्या हे करताना, सेवा करताना?" तो म्हणला, "स्वामीजी काय झालं मला सांगा नेमकं? म्हणजे असं का घेऊन जा म्हणताय? तुम्हाला आवडलं नाही का?" स्वामीजी म्हणले, "नाही, नाही, खूप आवडलं. खूप सुंदर झालंय. पण इथनं घेऊन जा." म्हणे, "असं का म्हणताय?" नाही म्हणे, "ते इतकं सुंदर झालंय मला पुढचा मोह होता कामा नये. म्हणून तिथनं घेऊन जा." सो आपण ह्या आपल्या बाबतीत असं घडतं याचं म्हणजे इंट्रोव्हर्ट होणं जे आहे, हळू आपल्याला ते असं वाटायला लागतं.
कारण हा जो हॅपीनेस जो आहे, हा जो आनंद आहे, ज्याच्यासाठी सगळेच तुम्ही, मी, गीताला ऐकणारे, न ऐकणारे, देवाला मानणारे, न मानणारे, दारू पिणारे, दारू न पिणारे सगळेच जण ह्या एका आनंदासाठीच धडपडतायत. मग तो आनंद त्यांना जिथे मिळतो, आपण मागे श्लोक पाहिला होता. "दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षात मधुरा." हा श्लोक बघितला. ज्याला जे आवडतं, ज्याचं मन ज्याच्यात गुंतलंय, त्याला ते छान वाटतं. तर ज्याला ज्याच्यात आनंद मिळतोय, ती गोष्ट तो वारंवार करण्याचा प्रयत्न करतो. पण आता हे गीता ऐकल्यापासून असं भगवंताकडनं इतकं कोर नॉलेज मिळाल्यानंतर आणि ऑफ ते सिरियसली आपण इम्प्लिमेंट करत असताना, आपल्याला असं वाटायला लागतं, आपणही इंट्रोव्हर्ट व्हायला लागतो. काय यार तो हॅपीनेस जो मला हवाय ना, तो माझ्याकडे आहे. मी कशाला दुसरीकडे जाऊ? मला त्या मित्रांच्या माध्यमातनं किंवा त्या जेवणाच्या माध्यमातनं, त्या फिरण्याच्या काय मला गरज नाहीये त्या हॅपीनेसची. माझ्याकडे आहे हॅपीनेस. स्वतःकडे माझं सामर्थ्य तेवढं झालंय, की मला आता माझा आनंद मिळतो. मला ती गीता हातात घेतली, की छान वाटतं. मला एखादा अजून काही तुम्हाला मी शांततेत एकांतात बसलो, की मला छान वाटतं आणि ते छान वाटतंय ना मला. पण आता ते तुम्हाला तसं वाटत होतं, तसं आता वाटत नाहीये. हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यांच्यासारखं आपल्याला वाटत नाही, म्हणून त्यांना राग आहे. पण ते आपल्याला आपल्यासारखं बनवणं म्हणजे त्यांच्या टोळीत घेण्यासाठी सदैव संघर्ष करत राहतो आणि त्याचे पुढचे हे 2 श्लोक आहेत. हे भगवंत सांगतोय बरं का, मी सांगत नाहीये. त्यामुळे पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंत काय सांगतोय बघा. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थे अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मात् म्हणून महाबाहो, हे महाबाहो, यस्य ज्या पुरुषाची इंद्रियाणे इंद्रिय इंद्रियार्थेभ्यः इंद्रियांच्या विषयांपासून सर्वशः सर्व प्रकाराने निगृहीतानी निगृहीत झालेली आहेत, जे डिटॅच झालेली आहेत. तस्य त्या पुरुषाची प्रज्ञा, बुद्धी प्रतिष्ठिता स्थिर असते. इंद्रियांमुळे मिळणाऱ्या सुखापासून जो डिटॅच झालेला आहे. इथे असं कुठेही भगवंतानी म्हणलेलं नाही. कारण आपलं मिसइंटरप्रिटेशन इतकं होतं, की एखादं वाक्य आपण इतक्या चुकीच्या पद्धतीने आजवर ऐकलेलं असतं किंवा आपली अशी समजूत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान नको असतं. कारण ज्ञान मिळालं, की आपण एकटे पडू, मग आपला सगळ्या जगण्यातला इंटरेस्ट संपेल, असं एक धारणा जी आहे, ती समाजात असल्यामुळे लोकांना ज्ञान नको असतं. त्याऐवजी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी सांगा, सगळे करू, पण ज्ञानाच्या गोष्टी नाही. पण भगवंतानी असं कुठेही सांगितलं नाही. तो असं म्हणतो, म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. आवरून धरलेली असतात, अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. भगवंतांनी असं कुठेही म्हटलेलं नाही, इंद्रियांचा वापरच करू नका. डोळ्यांनी काही पाहू नका, कानांनी काही ऐकू नका, जिभेने काही चांगलं खाऊ नका, असं कुठंही भगवंतांनी म्हटलं नाही. आणि मागेही आपल्याला उदाहरण दिलं होतं कासवाचं. जेव्हा हवंय तेव्हा बाहेर काढा, ज्याला नकोय त्याला आतमध्ये खेचून घेण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे, तो स्थिर बुद्धीचा आहे. कोण स्टेबल आहे जीवनामध्ये, तर तोच व्यक्ती आहे. कधी जायचं, कधी नाही जायचं हे त्याच्या हातात आहे. मनाच्या हातात. सो आपला हॅपीनेस जो आहे तो चार चौघातही आहे आणि स्वतःमध्ये पण आहे. इंट्रोव्हर्ट पण आहे. पण एक्स्ट्रोव्हर्ट होताना त्या 4 लोकांमुळे मला आनंद नाही मिळत. लक्षात घ्या ही गोष्ट. आपल्या जी महान संत मंडळी होऊन गेल्या, त्या कोणीही असा आपल्याला उपदेश केलेला नाही. कारण हे सगळं ज्ञान भगवंताच्याच बेसवरती आहे. एकही संत असा म्हणला नाही, की प्रपंच सोडून तुम्ही परमार्थ करायला लावा. नाही. हे उपभोगायचंय का? भोगा ना, काय हरकत आहे. कंट्रोल जो आहे ना, इंद्रिय आवरून घेता येतात का? म्हणजे 2 मिनिटं एखादं छान चित्र पाहिलं किंवा एखाद्या निसर्गातलं फार सुंदर गोष्ट पाहिली, ऑफ सुख मिळतं आपल्याला. पण होतं काय? आवरता येत नाही ना इंद्रियाला. मग आणखीन सुख मिळालं पाहिजे. मग इकडचा सूर्योदय पाहून झाला, आता तिकडचा पाहूया. मग तो झाला, आता ह्याच्यापेक्षा बेटर पाहूया. सूर्य तोच असतो, काही वेगळा नसतो. पण माझ्या डोळ्यांच्या माध्यमातून हे पाहण्याचा जो विषय आहे, तो मला अधिकाधिक तो अग्नी अधिक प्रज्वलित करत राहतो. सूर्योदय पाहायला जाऊ नका फिरायला, बिनधास्त फिरा. आनंद तुम्हाला कशामुळे होतो दॅट इस मोर इम्पोर्टंट. सो हा जो विषय आहे, तो भगवंत इथे सांगतो, की त्याला स्थिर बुद्धी म्हणावं, की ज्याचे इंद्रिय जे आहेत, ते त्याच्या ताब्यात आहेत
आणि तो स्वतः त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो. आणि पुढचा महत्वाचा श्लोक, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्व भूतानां, सर्व प्राण्यांच्या संदर्भात म्हणजे सर्व विश्व आहे. सर्व भूत म्हणजे फक्त जीव असतल्या भाग नाही. जी सजीव, निर्जीव हे विश्वातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच. या जी निशा म्हणजे रात्र, रात्रीप्रमाणे असते, तस्याम अशा त्या संयमी, स्थितप्रज्ञ योगी, जागरती जागा असतो, च आणि यस्याम ज्या नाशवंत सांसारिक सुख जे आहेत, भूतानी सर्व प्राणी, जागृती जागे असतात, सा तो किंवा ती, पश्यतः परमात्म तत्व जाणणाऱ्या किंवा गोल ओरिएंटेड असणारा, मुने हे मुनीला निशा रात्रीप्रमाणे असते. तुम्ही म्हणाल काय श्लोक आहे काय माहिती कुठलं काय, सर्व प्राण्यांच्या दृष्टीनं जी रात्रीसारखी असते, पण जो गोल ओरिएंटेड असतो, म्हणजे ज्ञानस्वरूप परमानंद म्हणजे आत्मज्ञानाचा जो पांथक आहे, पांथस्थ आहे, स्थितप्रज्ञ योगी जागतो. सर्व प्राण्यांच्या दृष्टीनं जी रात्रीसारखी असते, तिथं हा जागा राहतो. आणि इतरांच्या दृष्टीनं जिथं जागा राहायचं आहे, तिथं हा झोपा काढतो. म्हणजे असं गमतीने असं होईल, गीता सेशन जॉइन करतोय रेग्युलरली वगैरे, आणि रात्रीची झोप आपल्याला सगळ्यांनाच लागते. त्यामुळे थकलो आपण आणि झोपलो. अचानक घरातलं कोणतरी आलं, "उठ!" "काय झालं?" म्हणे. "अरे गीता ऐकतोस आणि झोपतोस काय?" म्हणे. "तिथं सांगितलंय, जो साधक आहे, त्याला हे आत्मज्ञानाच्या गोष्टी हव्यात और त्याचा गोल अचीव्ह करायचा आहे. तो झोपत नाही म्हणे, जागा राहतो. जेव्हा लोकं झोपतात तेव्हा हा जागा असतो." आहे ना, म्हणजे स्टुडंट असेल तर म्हणे, "हां, बरोबर आहे." म्हणे. त्याला पेपर काढायचा असतो, तो नाईट मारतो. रात्रभर जागा असतो. सगळे झोपलेले असतात. हा बिचारा जागा असतो. का? त्याला पेपर काढायचा आहे, क्लिअर करायचा आहे. आहे ना, बरेचसे जे स्टुडंट असतील और स्टुडंट लाईफमध्ये आलेले सगळ्यांनाच ते परिचित असेल. नाईट मारणं म्हणजे काय? रात्री जागावे लागतात. मग जग झोपलेलं असतं तेव्हा हा बिचारा रात्र जागाच असतो आणि बेचैन असतो. सगळे झोपलेत. मलाच त्याला जागावं लागतं. पण भगवंताला ह्यातनं फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जी आत्ता मी मगाशी तुम्हाला सांगत होतो. म्हणून मी म्हटलं, की हे भगवंत सांगतोय, मी सांगत नाही. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोलशी, आता इथे आत्मज्ञानाचा गोल आहे. ऑफकोर्स अर्जुनाने काही त्याला आत्मज्ञान विचारलेलं नाही. अर्जुनाने त्याला एवढंच सांगितलं, "युद्ध करू की नको किंवा या युद्धाबद्दलचं मला गाईड कर." एवढं क्लिअर त्याने फक्त विचारलं होतं. त्यामुळे आत्मज्ञान हा शब्द त्या अर्थाने येणार नाही. पण तरीही कारण ज्ञानाच्याच गोष्टी चालू आहेत. भगवंत सांगतोय रिअल नॉलेज काय आहे. म्हणून ते आत्मज्ञानाचं किंवा सेल्फ नॉलेज जे आहे. आपण आपलं गोल घेऊया. जे काही आपल्या लाईफमध्ये गोल असेल, शॉर्ट टर्म असेल, लाँग टर्म असेल, ते कुठलंही गोल. हे ज्यावेळेला अचीव्ह करायचं असतं, त्या वाटेवरती जेव्हा तो असतो, तो सीकर जो आहे, त्या वाटेकडे चालणारा, जेव्हा इतर लोक, इथे शब्द जे वापरले त्या अर्थाने आपण समजून घेऊयाच, पण मी पहिला एक्सप्लेन करतोय. जेव्हा इतर लोक एन्जॉय करत असतात, त्यावेळेला हा गोल ओरिएंटेड जो व्यक्ती आहे, तो त्या सगळ्यांपासून अलिप्त होऊन त्याच्या ध्येयासाठी झगडत असतो. आणि ते भगवंतानी पहिल्या श्लोकात सांगितलंय, की जी लोकं सगळीच, सर्व भूतानाम असं म्हटलेलं आहे. हे सर्व जी लोकं आहेत, जी अज्ञानी आहेत और ती त्या पांथस्थ नाहीयेत, त्या वाटेवरची नाहीयेत. त्यांना आत्मज्ञान वगैरे काही नको आहे. तर ते सगळे ह्या विषयांमध्ये रममाण असतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे जे सगळे विषय आहेत, ह्या विषयांमध्ये ती सगळी माणसं इतकी इन्व्हॉल्व झालेली असतात, पण म्हणजे इन्व्हॉल्व होणं म्हणजे काय आहे, की अटॅच आहेत, जागी आहेत. ते सगळं एक्सपिरियन्स करतायत. परंतु हा जो आत्मज्ञानाचा साधक आहे, ज्याला ही साधना करायची आहे, तो मात्र त्या ठिकाणी झोपलेला असतो. तुम्ही म्हणाल, सगळे जागे राहण्यात झोपतोय काय? नो.
झोपणं याचा अर्थ डिटॅच आहे. तो त्यांच्यामध्ये नाहीच आहे. तो एकटा कुठेतरी बाजूला असतो कुठेतरी. सगळ्यांना छान काहीतरी डान्स करायचा असतो आणि काय हा जातो मंदिरात जाऊन बसतो. अरे काय तू सगळ्यांसारखं राहा की जरा. नाही मला नाही वाटत तिथं चांगलं. इकडे छान वाटतंय. हा वेगळाच असतो सगळ्यांपेक्षा. जेव्हा सगळे लोकं तिकडे एन्जॉय करतात, हा म्हणतो, "नाही, नाही, तुम्ही तिकडे जागे राहा, मी झोपतो. मला नाही एन्जॉय करायचं." राइट आहे. कारण तो सीकर आहे. तो त्या गोलच्या ओरिएंटेड आहे. त्याच्या गोलशी संबंधित नसलेल्या गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट नसतो. तो डिटॅच असतो आणि जेव्हा सगळे लोकं झोपलेले असतात, गीता सेशनला सगळे येतायत का आपल्याला बघितलं आपण ग्रुपवरती इतके लोकं आहेत. सगळे जॉइन होत आहेत का? ऑफ नॉट. तुम्ही कित्येकांना लिंक पाठवत असाल, ते जॉइन करतायत का? कदाचित हो, कदाचित नाही. YouTubeवरती आपण अपलोड केल्यानंतर ते ऐकतायत का? और हे सेशन असं नाही कुठलाही पहा. ते जॉइन करतायत का? नाही. ते तिथे झोपलेले आहेत. म्हणजे काय? ते तिथनं डिटॅच आहेत. त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही. पण हा जो साधक आहे, ज्याला खरंच त्याचं गोल अचीव्ह करायचा आहे, तो मात्र ठरवून शनिवारी 9 वाजता मी येणारच. कितीही हर्डल्स आले तरी चालतील. मी येणारच. कारण हे हर्डल्स येतायत ह्याचं कारण असतं एकतर हे जे निर्माण होणाऱ्या गोष्टीत त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे ठीक आहे ना रे, एक शनिवार मिस झाला आणि काय होतंय? असं त्यांना वाटणार स्वाभाविक आहे. आणि त्यांचा इंटरेस्ट त्याच्यातला नाहीये. पण तुम्ही गोल ओरिएंटेड आहात. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे काही गोल अचीव्ह करायचा आहे त्याचा पाथवे म्हणजे ही गीता आहे. ही क्लॅरिटी तुम्हाला जर आली असेल, तर तुम्ही म्हणाल, "नो, तुम्ही सगळे जिथे झोपणार आहात तिथेच मला जागा राहायचंय. मला त्या सेशनला अटेंड करायचंच आहे बिकॉज इट्स अ पाथवे फॉर मी." माझं जे काही ध्येय आहे आयुष्यातलं, ते प्राप्त करण्यासाठी दिशा म्हणजे माझ्यासाठी ही गीता आहे. म्हणून मला इथे जागा राहायचंय. ती सेशनची लिंक का नाही आली, ह्याची विचारणा माझ्याकडनं व्हायला पाहिजे. ऑफकोर्स त्याची आवश्यकता नाही, फॉर्मॅलिटी नाही. पण म्हणजे मी अलर्ट असणं आवश्यक आहे, की अरे कधी आहे ते? काय आहे? यावेळेला काय आहे? किंवा यावेळेला काय असेल? हे आठवडाभर माझ्या सतत डोक्यात असलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने मी विचार करायला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने मी ते श्लोक वाचले पाहिजेत. ते रेफरन्सेस वाचले पाहिजेत. ते आपल्या जीवनात आपल्याला समजतील अशा अर्थाने आपण जगले. मग शनिवारी ज्यावेळेला ते सेशन होईल त्यावेळेला, अच्छा मी असा विचार केला होता, पण ते असं आहे बरं का. शाळेतला एखादा विद्यार्थी, कॉलेजमधला विद्यार्थी ज्यावेळेला एखाद्या लेक्चरला जातोय, त्याने जर त्याचा आधी अभ्यास करून आला असेल, तर त्या विद्यार्थ्याला शिकवायला शिक्षकाला जास्ती आवडतं. पण मागचं लेक्चर झालं, डायरेक्ट पुढच्या लेक्चरला येऊन बसलेत. असे विद्यार्थी शिक्षकाला बरोबर समजतात. तर त्यांना कसं शिकवायचं हेही शिक्षकाला माहिती आहे. कारण तो शिक्षक असतो. विद्यार्थ्यांना वाटतं आपण शिक्षकाला कसं वेडा बनवतो. पण शिक्षकाला माहिती असतं आपण वेडे बनवत नसतो. वेडे असल्याचं सोंग घेत असतो. म्हणजे शिक्षकालाही माहिती आहे आपल्याला काय करायचंय. सेम वे. तुम्ही तुमच्या गोलशी जेव्हा ओरिएंटेड असता, जर फॉर एक्झाम्पल मी नेहमी आपल्या जीवनातली उदाहरणं यासाठीच घेत असतो, कारण ती पटकन रिलेट होतात. कारण हे आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या बाबतीत घडत असतं. एखाद्या व्यक्तीने डायटचं गोल ठेवलेला आहे, की बाबा मी एवढ्या वेळा खाणार, ह्या-ह्याच गोष्टी खाणार. त्याच्या आजूबाजूचे जे आहेत, ज्यांचं डायट हे गोल नाहीये. त्यामुळे त्या डायट ह्या गोलशी अटॅच नाहीयेत. ते ह्याला आग्रह करत असतात, की "अरे खा रे, काय एवढं होत नाही. बघ एवढे व्हिडिओ आहेत, एवढ्या रे काही खाऊन काय न खाऊन काही वजन कमी होत नाही किंवा हे असं होत नाही." व्हॉटएव्हर काहीही सांगतील ते. आणि त्या खाण्यामध्ये कसा इंटरेस्ट आहे यासाठी ते आग्रहपूर्वक सांगत असतात. कारण त्या गोष्टीमध्ये ते जागे आहेत. हा जो गोल ओरिएंटेड आहे, त्याने ठरवलंय की निश्चय पक्का आहे. तो म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही एन्जॉय करा, मी नाही खाणार." जे भगवंतांनी इथे सांगितलं. इतर लोकं जेव्हा जिथे जागे आहेत, तिथं हा झोपलेला असतो. कारण त्याला माहिती आहे, या गोष्टींमध्ये त्याचा इंटरेस्ट नाहीच आहे, ते फेक आहे और त्याच्याशी कनेक्ट नाहीये ते. पण जिथे त्याच्या गोलशी रिलेटेड विषय असतो, तिथे तो पूर्ण इंटरेस्टने जागा असतो. इतर लोकं सगळे झोपलेले असतात. कारण त्यांना त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. तर तुम्ही पर्सनल तुमच्या गोलच्या बाबतीत और अध्यात्माच्या बाबतीत. आध्यात्मिक शिखर असाल, आध्यात्मिक ज्ञानाची जे सत्य आहे, त्याच्याविषयी तुम्हाला दृढ इच्छा आहे, की ते प्राप्त करायचं आहे. ऑफकोर्स तुम्हाला जग वेडं ठरवणार आहे. एक तरी संत असं सांगा, की ज्याला लोकांनी वेडं ठरवलं नाही. तुकाराम महाराजांनी जेव्हा लोकांना ज्ञान वाटायला सुरुवात केली, तुकारामांना लोकांनी नावं ठेवली. हा काय सांगतो म्हणून. कारण ते ज्या विषयात जागे आहेत, त्या विषयात समाज झोपलेला आहे. आणि अशा झोपलेल्या समाजाला तुकाराम महाराजांनी ज्ञान द्यायचं होतं. की बाबा हा खरा इंटरेस्ट आहे, हे खरं ज्ञान आहे. पण लोकांनी त्रास दिला. सगळ्या संतांना दिला. कारण ते खरं सांगायला गेले. तुम्ही कुठेही जा आज, म्हणजे हे आध्यात्मिक भाग असा नाही. जो एखादा कोणी चांगला सांगत असेल, लोकं त्याच्याकडे कानाडोळा करतात. आणि त्याचा इंटरेस्ट आहे, त्याला कळत असतं हे काय आहे.
आई-वडील घ्या. आई-वडिलांना माहिती आहे मुलांना काय सांगायला पाहिजे. मुलाला असतो का इंटरेस्ट? नाही. मग आई-वडील फार प्रेमाने किंवा काळजीने सांगत असतात त्याला गोष्टी, "हे कर, असं करू नको." त्याचा इंटरेस्ट नसतो. तुम्ही जिथे अलर्ट असता तिथे नेमका तो झोपलेला असतो. आणि तो ते सगळ्या गोष्टी करत असतो. आणि जिथं करायला नाही पाहिजेत किंवा ज्या करायला पाहिजेत, तिथं मात्र तो झोपलेला असतो, तुम्ही अलर्ट असता. सेम वे सो आपलं ध्येयाशी आपण कसे कनेक्ट आहोत, हे आपल्याला शोधलं पाहिजे, तपासलं पाहिजे. स्वतःला रेटिंग द्यायला हवं. सेशन अटेंड करून माझे आता गेले 6.5 महिने मी सेशन अटेंड करतोय. काय बदल झालाय हे स्वतःचं लिहिणं. कोणत्या पॅरामीटर्समध्ये बदल झालेले आहेत? किती प्रमाणात बदल झाले आहेत? जे झालेत ते इफेक्टिव्ह आहेत की नाही आहेत? हे स्वतःचं मूल्यांकन आपण स्वतः करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे स्वतःहून करणार, त्यावेळेला तुम्हाला नेमकं कळायला लागतं, की आपल्याला किती कळलंय आणि कुठे जायला पाहिजे. मग त्यासाठी किती वेग लावावा लागेल, किती ताकद लावावी लागेल, किती इंटरेस्ट दाखवावा लागेल. या सगळ्या गोष्टी तुमचं तुम्हाला एनालिसिस करता येईल. काय होतं नेहमी आपल्या आयुष्यात एक गोष्टींची चूक सगळेच जण करतो. दुसऱ्याच्या पेल्यानी पाणी प्यायचा प्रयत्न करतो आणि तिथे गडबड होते. कारण तुम्हाला येणारा अनुभव एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या मनात निर्माण होणारा भाव, तो माझ्यासारखा नसणार आहे. मग मी गोड म्हणलं म्हणून तुम्ही गोड म्हणताय का? तर मग तुम्ही चुकीचे आहात. तुमचा भाव वेगळा असू शकतो ना. तुम्हाला ती गोष्ट कदाचित आवडणार नाही. मला ती गोष्ट खूप आवडली आहे. आणि तो माझा अनुभव आहे, तो तुमचा नाहीये. तुमचं मन वेगळं आहे ना, माझं मन वेगळं आहे. 2 मनं वेगळी असताना सारखे-सारखे अनुभव येतील कसे? पण माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे प्रभावित करतो. म्हणून ही जी गीता आपल्याला शिकायची आहे, ही मी सांगतोय म्हणून किंवा भगवंत सांगतोय म्हणून अजिबात ऐकायची नाही. ही माझ्या लाईफशी रिलेट होतीये का? इफ येस, then मग मला हे करायचं. इफ नो, मग सोडून द्यायचं. कशाला करायचं? माझ्या लाईफशी निगडीतच नाहीये. भगवंताला असं वाटतंय. मला नाही वाटत आहे तसं. कारण माझा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो. कारण माझी लेव्हल वेगळी आहे. अर्जुनाची लेव्हल वेगळी आहे. प्रत्येक जण जॉइन झालेला वेगवेगळा व्यक्ती आहे. कोणीतरी सांगतंय म्हणून ते करण्यापेक्षा मला ते अनुभवायला येतंय का? आणि येत नसेल, बाबा एवढी लोकं 100 लोकं सांगतायत हे अनुभव येतो, पण मला येत नाहीये. मग मला तो अनुभव येईल असं मला काही करता येईल का? हाही प्रयत्न असला पाहिजे. म्हणजे मला अनुभव आला नाही म्हणून ती गोष्ट खोटी ठरते अशातलाही भाग नाही. पण मला नाही आला. माझ्या मनाची अवस्था तशी नाहीये. आज आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहोत. का बरं वेगवेगळ्या क्षेत्रात? एकाच क्षेत्रात का नाही बरं? सो ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात जोपर्यंत तुम्ही अनुभवणार नाही, स्वतःचं स्वतः मूल्यांकन करायला शिकणार नाही, की हे माझ्या बाबतीत किती खरं ठरतंय. आपण मागच्या वेळेला त्या 8 स्टेप बघितल्या ज्या भगवंतांनी आपल्याला सांगितल्या. कसं फेल्युअर येतं? मग माझ्या लाईफमध्ये हे कुठं घडतंय? कसं होतं? हे जर मी एनालिसिस केलं नाही, तर कधी बेसावध होतो आणि कधी सावध व्हायला पाहिजे, हे मी माझ्या म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात मांडू शकणार नाही. ड्रायव्हर चालवतोय, गाडी चालली मी बसलोय गाडीत. पण ह्यानी प्रवास होईल, नाही होईल हे माहीत नाही. पण प्रवासाचं शिकणं जे आहे, ते मात्र होत नाही. म्हणून आपण त्या इंटरेस्टनी ह्या सगळ्या गोष्टी करतोय, ह्याचाच अर्थ ते तुमच्या जीवनातल्या अनुभवांशी कनेक्ट होतंय. आता त्या कनेक्ट झालेल्या गोष्टींचा अर्थ हा तुमच्याच अनुभवांशी जोडून बघायचा आहे. त्याला आपण टाळा करणं असं गणितात जे म्हणतो ना, पुन्हा एकदा ते चेक करून पाहायचं. असं झालं का माझ्या आयुष्यात? भगवंतांनी सांगितलं, "बाबा हे असं होतं डिस्ट्रॅक्शन. माझ्या लाईफमध्ये असंच होतंय का? अच्छा, हे होतंय की बरोबर आहे. मग आता मला तसं होऊन नाही द्यायचं. मग काय करायला? हे बघ, हे असं करावं लागेल." असं जर मी करू शकलो आणि विचार करा फक्त शेवटचं सांगतो आणि थांबतो. पण वेळेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी संपवणं आवश्यक आहे. असं जर मी केलं, तर काय होणार आहे हो? फार मोठी गोष्ट होणार आहे. ती म्हणजे माझं मला कळणार आहे, कारण हे आयुष्य माझं सरत चाललंय. रोज एक-एक क्षण पुढे-पुढे चाललेला आहे. किती राहिलेत आय डोंट नो. तेवढ्या वेळात मला हे अचीव्ह करता यायला पाहिजे. पुढचं कोणाला माहिती आहे. मग मी माझे क्षण आयुष्यातले वाया घालवतोय का? वाया घालवत असेल तर माझं एनालिसिस कमी पडतंय. मी रिलेट करत नाहीये त्या गोष्टींना. मग आपल्याला माझं गोल हे दिवसेंदिवस माझ्यापासून लांब-लांब चाललंय.
जे 4 दिवसात होणार आहे ते बिकॉज ऑफ मी 8 दिवसांवर चाललंय. कदाचित ते 8चं 16वर पण जाईल आणि हळू ते इतकं लांब जायला लागतं, की मग मला असं वाटतं, की नाही माझ्या आयुष्यात गोलच राहिलं नाही. आणि हे ॲडिक्शन कशाचंही असतं बरं का. देवाचं करणं हे सुद्धा एक ॲडिक्शन आहे. म्हणजे अ, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात त्यात आत्ता सध्या जायला नको. पण सगळ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. कुठलंही व्यसन काय आहे, अति प्रमाणात केलेली एखादी गोष्ट हे व्यसन आहे. पण कुठल्याचं आणि कशा प्रकारचं व्यसन असावं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. देवाचं नाव घ्यायचं व्यसन असावं का? असावं. पण ते व्यसन कसं असावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि मग आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं. तो सेम वे कुठलाही गोल, तुमच्या लाईफला जे काही गोल असेल, त्या गोलशी तुम्हाला इतकं कनेक्ट राहायचं आहे, की जेव्हा इतर लोकं त्याच्यातला इंटरेस्ट दाखवणार नाहीयेत, तिथे तुम्हाला अलर्ट राहायचं आहे आणि त्या इंटरेस्टने ते काम करायचं आहे. आणि जे तुमच्या गोलशी रिलेट करणारं नाहीये, अशामध्ये सगळे इंटरेस्टेड असतील, पण तुम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाहीये. तुम्ही तुमचं गोल ठरवायचंय, तुमचं ध्येय, त्याचं टार्गेट, त्याची डेडलाईन, टाईमलाईन, किती दिवसात हे मला कंप्लीट करायचंय, कशा पद्धतीने जायचं, हे सगळं तुम्हाला ठरवायचंय. आणि ऑफ हे तुम्हाला यासाठी ठरवायचंय, कारण त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे. दुसऱ्यानी जर ते ध्येय ठरवलं, तर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होत नाही. पण ते दुसऱ्याने सांगितलं, त्याच्या मनाने ते आलंय, की हे मला पाहिजे. ते चांगलंही असेल. असं म्हणणार नाही, की ते वाईट आहे. पण ते गोल त्याचं नाही, हे माझं आहे, असं ज्यावेळेला म्हणून आपल्याकडे भारत माझा देश आहे, असं प्रतिज्ञेत आपल्याला म्हणायला लावलं. की माझा म्हणलं, की जरा जास्ती कनेक्शन असावी. आपला म्हणलं, की जाऊन दे ना, मग माझं नाहीये. सगळ्यांचं आहे, मग बघतील सगळे. सो माझं ध्येय जे काही असेल ते, हे मी जेव्हा माझं मी ठरवेल, किती दिवसात कंप्लीट करायचं हे माझं मी ठरवेल, तर मग ह्या ऑटोमॅटिकली ज्या गोष्टी आहेत, कुठे डिटॅच व्हायचं आणि कुठं नाही व्हायचं, हे ऑटोमॅटिकली आपल्याला ठरवता येणं सोपं आहे आणि त्याचाच फॉर्म्युला सगळ्या भगवंतांनी इथे गेल्या 2 अध्यायांमधल्या प्रत्येक श्लोकांमधनं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. आता विचार करा, हे सगळे त्या 12व्या श्लोकांपासूनचे आत्ताच्या 69व्या श्लोकांपर्यंतचे श्लोक एका मागोमाग एक धडाधड तुमच्या समोर उच्चारले जात आहेत. त्याचे अर्थ सांगितले जात आहेत. हँग होतो माणूस. हे पहिलं झेपेपर्यंत, पचेपर्यंत दुसरं आलेलं असतं. आणि तेच होतंय. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे भगवंत आलाय. नेक्स्ट 3 श्लोकामध्ये टोटल कन्क्लुजन आहे, की असं-असं आहे. ज्ञानाचा एका वाक्यातला समारोप जो आहे, तो भगवंत डायरेक्टली करणार आहे. सगळं एका मागोमाग एक आल्यामुळे गोंधळ उडतो आणि मग तिसऱ्या अध्यायापासून त्या गोंधळाचा उलगडा करण्यासाठी अर्जुन एक-एक प्रश्न अगदी आपल्या रिलेव्हंट असलेले, आपलेच वाटणारे असे एक-एक प्रश्न त्या तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करतो. आणि मग ज्या प्रकारे गीता फुलते, ती अगदी आपल्या हृदयाला जाऊन भिडते. कारण ते आपल्याच जीवनातले प्रश्न असतात. आपल्याच मार्गातले अडथळे असतात आणि ते भगवंत हळू एक-एक अडथळे दूर करत असतो. त्यामुळे ही गीता हे अगदी आपला जीवश्च कंठस्थ मित्र जो असतो, की जो नेहमी आपल्या चांगल्यासाठी कार्य करत असतो. त्या मित्रापेक्षाही अधिक पटीनं जास्त जवळचे हा आपला मित्र आहे. तो सदैव आपल्याला सगळ्या चुकांमधनं, सगळ्या चांगल्या गोष्टींमधनं कसं बाहेर पडायचं आहे, कसं आपल्या गोलशी कनेक्ट राहायचं आहे, कसं गोल आपला अचीव्ह करायचा आहे, ते गोल कुठलंही असू दे. एखादा अ, व्यक्ती आहे, आजारी पडलाय, बेडवरती आहे. त्यातनं त्याला बाहेर यायचंय आणि पुन्हा नॉर्मल लाईफ जगायचंय. हे त्याचं ध्येय आहे. त्यांनी ठरवलंय पुढच्या 3 महिन्यात मला ही गोष्ट करायची आहे आणि टाईमलाईन पण ठरवली आहे. आता ते कसं करायचं? गीता वाच. भगवंतांनी सगळं क्लिअर केलंय. त्यामुळे हे गीता ही कोणाच्याही जीवनाशी कनेक्ट होऊ शकते. इतकी सुंदर आहे आणि म्हणून ती आपण अ, नियमितपणे अभ्यासावी, चिंतन करावं, मनन करावं, इम्प्लिमेंट करावं. जोपर्यंत इम्प्लिमेंट होणार नाही, तोपर्यंत ती तुम्हाला कनेक्ट होणारच नाही. कितीही कानाला गोड वाटेल, मग गीता ही कानाचा विषय होऊन जाईल. ऐकायला गोड वाटते, वाह! वाह! परत-परत ऐकावी इतकंच होईल. पण गीता ही आपल्या जीवश्च कंठस्थ मित्राइतकी जवळची होणार नाही. कारण शेवटी विषय जो आहे, हा विषय तात्पुरताच असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जिभेवरची चव काही काळापुरती असते. तो काळ संपला की ती चव संपलेली असते. मनाला नवीन विषय हवा असतो. म्हणून गीता कितीही छान वाटली, पण ती विषय असेल, तर पुढच्या काही मिनिटात आपल्याला दुसरे विषय हवे असतात. सो हा आपला आपला भाग आहे. आजचा भाग इथे संपतो आपला.